म्हणून आम्ही जर जो धंदा करतो त्यामध्ये आम्हाला किती त्रास होतो। जो वाळू माफिया चोरून उत्खनन करतो त्याच्यावरती कारवाई होत नाही। त्या ठिकाणी तहसीलदार प्रांत किंवा जे असतील महसूलचे अधिकारी त्यांना रात्रीची पाकिटं पोच केली जातात मंत्रालयापर्यंत आणि मग पोलीस खात्याला थोडंसं हाताशी धरायचं आणि आमच्यावरती कारवाईचा बडगा उजाडायचा। आपल्याला भाषणामध्ये सगळं घ्यायचं आहे, परंतु तुम्ही सांगा आज हे मैदान सगळं गच्च भरणार आता थोड्या वेळामध्ये आहे, किती त्रास आहे आपल्या लोकांना। आम्ही टॅक्सीनं कसं यायचं, आमचं ट्रेननं कसं यायचं, कुठल्या ट्रेनमध्ये यायचं काय माहिती नाही आम्हाला मुंबईची, आणि तुम्ही मात्र आमचा मोर्चाचे गाड्याच्या गाड्या तिकडे अडवल्या। याबद्दल मुख्यमंत्र्याकडे आपण तक्रार करूच का मुख्यमंत्र्याच्या आदेशानेच आम्हाला त्या ठिकाणी अडवण्यात आलं। मित्रांनो, आपण पोलीस खात्यामध्ये माजी पोलीस इन्स्पेक्टर LCB पुणे ग्रामीण होतो। नांगरे पाटला साहेबाबरोबर दिगावकर साहेबाबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेलं आहे। आम्ही खात्याचं नाव करायचा प्रयत्न केलेला आहे। जर गपचिप या ठिकाणी यायचं असतं तर मग गाडीला स्टिकर झेंडा न लावता सुद्धा आम्ही मुंबईत घुसलो असतो, एवढं काय अवघड आम्हाला नव्हतं। परंतु आम्ही खात्याला शर्मा साहेबाला शब्द दिलेला होता की आम्ही शांततेने आंदोलन करणार आहे आणि त्या मार्गानेच आम्हाला जायचं आहे। तुम्हीच आडवाडी करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही निर्माण करू नका। मुंबई आम्हालाही माहिती आहे, हार्ड सिटी आहे, हायकोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, मंत्रालय या ठिकाणी आहे, कोणीही कोर्टाशिवाय बोलत नाही हे आम्हाला ज्ञान आहे। परंतु तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कारण नसताना हा नाहक त्रास दिला ना आमचं आंदोलन मला वाटतं 1 तासभर आता हे खोळंबलेलं आहे केवळ या शासनाच्या दिलेल्या आदेशानं पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे। याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो। आमच्याकडे सुद्धा आंदोलन होतात, मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर आमची वाळूवालीची आंदोलन चालू असतात। आम्हालाही माहिती आहे मुंबईमध्ये आता एवढ्या गाड्या बिन स्टिकरच्या ह्या हजारो गाड्या रस्त्याने जातात, म्हणजे तुमचं ट्रॅफिक जाम होतंय का? अजिबात होत नाही। मग आमच्यामुळे कशानं झालं असतं? आम्ही तुम्ही सांगत होता ते पेडर रोड का कुठला रोड आणि 18 नंबर प्लॅटफॉर्म तिथे आम्ही पार्किंग करून आलो असतो, पण नवी भाषी मुंबई पनवेल वाशी चेंबूर टोल नाका या ठिकाणी अडवायचं आणि तिथनं आम्हाला म्हणायचं गाड्या इथंच लावा आणि तुम्ही कसंही जा। याला अर्थ आहे का? मित्रांनो, पोलीस खात्यामध्ये तुम्ही आहात, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात आणि तुम्ही जनतेचे सेवक आहे, आणि असं असताना जर असा त्रास जनतेला होत असेल तर काय केलं पाहिजे? या ठिकाणी बाहेरून जे नाशिकवरून आमदार साहेब येणार आहेत, खासदार साहेब येणार आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आपले मंत्री येणार आहेत, राहुलजी शेवाळे खासदार साहेब येणार आहेत,